उपकार करण्यामध्ये संतांचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरिधरणी सबही हित लागी सबनके करणी, परहित लागी सबनके करणी, संत बिटप सरिता गिरिधरणी. संत, वृक्ष, नदी, पर्वत आणि पृथ्वी हे सगळे परोपकारासाठी आहे. पृथ्वी परोपकारासाठी आहे. समाजातून एखादा माणूस गेला, मांडीला लात लागली, नमस्कार नाही केला तर खालचं लाल डोळे करतं. दिसत नाही का माणसं तुडवत चालला? माणसाची लात माणसाला लागू द्या, माणसं सहन करीत नाही. थोडा विचार करा. 85 वर्षे आम्ही जोडे घालू घालू पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. परोपकार एवढंच तिला माहिती आहे. पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते, स्नान करणाऱ्याचं पाप घालवते, तहानलेल्याची तृषा निवृत्ती करते, पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं म्हणजे 2-4 जिल्हे सुखी करते. उगमापासून समुद्राला जाईपर्यंत केवळ परोपकाराचं कार्य नदी आहे. नदी जिथून उगम पावते, नद्यांचं जन्मस्थान पर्वत परोपकारासाठी आहे. पर्वत हा नद्यांचा बाप आहे, नद्या पर्वतांच्या मुली आहे. म्हणून तर रामायणामध्ये, एकच मिनिट जास्त नाही, रामायणामध्ये राम जन्म दुपारी होणार होता अशोकराव, तर आनंद चौघाला सकाळी झाला. कोण चौघ? बनकुसुमित गिरिगन मणिया रास्त्रवई सकल सरिता अमृतधारा. बन पहिला आनंद वनाला, मण्याला, पर्वताला, वाऱ्याला. पहिला आनंद वनाला सकाळी झाला, जन्म दुपारी होणार आहे. विचारला गेलं, जंगल आपको किस बात की खुशी? जंगल ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है वो तो 14 साल जंगल आने वाला है. पहिलं खुश झालं जंगल. मग वारा आनंदानं वाहू लागला. विचारलं, पवन आपको किस बात की खुशी? अरे ज्याचा जन्म दुपारी होणार आहे त्याच्या शैवेत पठ्ठ्याचा हनुमान लागणार आहे, कारण वारा पप्पा आहे ना मारुतीचा. म्हणून म्हातारं खुश झालं, सकाळी वाहत होता आनंदाने. नंतर मण्याला, तुम्हाला आनंद कशाचा? मणी म्हणाले, आमच्याच नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मणी. मणी खुश झाले, वारा खुश झाला, जंगल, शेवटी पर्वत. बस एवढ्यासाठी घेतले मी आपलं पर्वत. पर्वतांना आनंद झाला. विचारलं, तुम्हाला कसा आनंद? पर्वत म्हणाले, आमच्या मुली सासरी गेल्या, पुन्हा आंबे रसासाठी बापाच्या भेटीला माहेरी आल्या नाही. कोण मुली? नद्या. नद्या पर्वतांच्या मुली आहे. मग आनंद कशाचा? आम्हाला लेकी भेटणार असल्याचा. म्हणजे ज्याचा जन्म दुपारी होणार तो 14 वर्षे वनवासात जाणार, त्याची पत्नी रावण चोरणार, रावणासोबत त्याला युद्ध करावं लागणार, रावणासोबत युद्ध करण्यासाठी त्याला वानरं न्यावी लागणार लंकेत, वानरं लंकेत नेण्यासाठी समुद्रावर पूल बांधावा लागणार, समुद्रावर पूल बांधण्याकरता तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार आणि तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार पर्वत. म्हणून गिरी उल्लेख आहे, संत बिटप सरिता गिरिधरणी. पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी अशोकराव, पर्वतही परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्यावर दगड मारा तुम्ही, दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देत. काही काही बोर्ड असतं ते का, लावणी जयाने केली जो खांडावया घाव घाली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. भेदभाव नाही. ज्यानं झाड लावलं त्यालाही सावली, आणि जे कुऱ्हाड घेऊन तोडायला आलं थोडा वेळ तंबाखू खात सावलीत बसलं झाड मध्ये, हे बाई म्हणा ओठ, मलाच तोडणार ना, माझ्या सावलीत तंबाखू खातो, अजिबात नाही, त्यालाही सावली. जसे काही काही ग्रामपंचायत मध्ये बोर्ड असतात, कमानीवर लिहिलं असते, अमुक अमुक ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे, आणि बाहेर पडताना ग्रामपंचायत आपले आभारी आहे. त्याच्यात बदल नाही. येणारं जाणारं कोणी असू द्या, बदल नाही. तमाशा मंडळ येऊ द्या तरी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. दारू विकणारे येऊ द्या, ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कीर्तनकार येऊ द्या, ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. गाव झोपल्यावर रात्री चोरट्यांची टोळी येऊ द्या, ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत. बोर्डात बदल नाही. तमाशा करून तमाशा मंडळ निघालं तरी बोर्ड, ग्रामपंचायत आपली आभारी आहे. पूर्ण कॅन मोकळ्या करून दारू विकणारं गेलं तरी बोर्ड आहे, ग्रामपंचायत आपली आभारी आहे. कीर्तनकार कीर्तन करून निघाला, ग्रामपंचायत आपली आभारी आहे. आणि पहाटे 3 वाजता सगळ्या तिजोऱ्या गावातल्या मोकळ्या करून चोरटे निघाले तरी बोर्डावर आहे, ग्रामपंचायत आपली आभारी. असं का? लावणी जयाने केली जो खांडावया घाव घाली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जसं दृष्टांत आहे, जैसा आम का पेड़
वैसा संत काहेत नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. खालून दगड मारला तरी झाड रागवत नाही, दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा झाडाचा स्वभाव आहे. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं झाडाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाणा आहे नव्हे, त्याच्यासाठीच आलेले आहे. येथे उपकारासाठी आलेले आहे. येथे उपकारासाठी. काही उपकार करतात अशोकराव, याच्यात 4 तुकडे पडतील. उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार यानं त्याची गंज पेटवली, मग काही दिवसानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे कीर्तन चांगलं पाठ आहे तुम्हाला. याला म्हणतात अपकार्यावर अपकार. उपकार्यावर उपकार, यानं त्याला तंबाखू दिला, ते याला चुना देत. हे तर सगळे कळलं जातात तुमचं. कारण नुसता तंबाखू खाऊ नये अशोकराव, चुना पाहिजे. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. कलियुगीचा ही ओवी ज्ञानेश्वरीतल्या 19व्या अध्यायात आहे. घरी गेल्यावर वाचा. हे त्याला तंबाखू देतं, ते याला चुना देतं. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला, यानं त्याच्यावर चुन्याचा उपकार. यानं गंज पेटवली, त्यानं गोठा पेटवला. अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार. ते बेंडकोळीला दया आली. विंचू पाण्याच्या प्रवाहात वाहत होता, टाकली उडी. बेंडकोळी अर्ध्या धारात पोहत पोहत तिकडून विंचूवाला पाठीवर घेतलं. अशोकराव परतीचा प्रवास सुरू झाला बेंडकोळीचा. विंचू बेंडकोळीच्या पाठीवर आहे. जोपर्यंत परतीचा प्रवास पाण्यातला आहे तोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण आहे. हालचाल नाही, त्याला माहिती जीव धोक्यात आहे. आणि जेव्हा बेंडकोळी काठाला आली, विंचवाला वाटलं आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्याव पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. 2-2 फूट उड्या मारायची बेंडकोळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. हे जवळजवळ कळलं तुम्हाला. गोठा पेटवणं, गंज पेटवणं, अपकार्यावर अपकार. तंबाखू चुना, उपकार्यावर उपकार. नांगी उतरताना मारली, हे उपकार्यावर अपकार. कोणी उपकार्यावर उपकार करतात, कोणी अपकार्यावर अपकार करतात, कोणी उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार करतात. तुम्ही जरा विचार करा, केवढे अपकार. आता कोणती दिंडी निघाली महाराष्ट्रात? 2 संतांचं भजन. ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. खोटं आहे का? खरं सांगा. नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हणणाऱ्याला आता गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळू दिलं. तर विचार करा. झोळी फाडली, पडलेलं पीठ लातणी मातीत घासून काढलं, एवढा त्रास दिला तरी ग्रंथपूर्ती नंतर निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. ज्ञानदेवा मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. प्रसन्न आहे का गुरुजी? मग एकच, जन्मभर आम्हाला ज्यांनी त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. जरा विचार करा. जे खळाची खळ मरो नाही म्हटलं, जे खळाची व्यंकटी सांडो. एकदा निळोबाराय समर्थ रामदास स्वामी भिक्षेला आले. ती माऊली सारवत होती. तेव्हा सारवायची पद्धत होती बाबा. आता सारवणं संपलं. जुनी मंडळी आमच्या वयाची असेल ते खेड्यामध्ये ते कवितेत खेड्याचं वर्णन असायचं पूर्वी. कविता फुटे एकशे तांबडे जो न थोडे,
तोच जागे हो तसे सर्व खेळे, तरुण आखाड्याकडे धाव घेती, वृद्ध भूपाळा प्रभू साळवीती. पूर्वी महिलांचंही होतं, उठून गृहिणी लग बघा अंगणात, सडा संमार्जन करीत राहतात. सडा संमार्जन. आता जर 2022 मध्ये कवीला कविता लिहायची असली, सडा संमार्जन लिहेल का निळोबा? उठून गृहिणी लग बघा अंगणात, वल्या फडक्याने फरशा पुसतात. आहे काय दुसरं? ते समर्थ रामदास स्वामीजीच्या वेळेची घटना. ती सारवत होती मावशी शेणा मातीचं ते सारवण, आणि समर्थ रामदास स्वामी भिक्षेला, भिक्षां दे. चांगला जाडजूड दिसतो, ऐत खाऊ कुठला. तसंच शेणा मातीचं पोतेर फेकून मारलं रामदास स्वामीला. रागावले नाही. श्रीरामाची इच्छा म्हणून पोतेरची भिक्षा स्वीकारली. त्या दिवशी उपवासी राहिले. दिवसभर श्रीरामाचं भजन केलं. मठात आले. पोतेर स्वच्छ धुतलं स्वामीने, सुकायला घातलं. त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. सायंकाळी त्याच्या वाती केल्या, त्या दिव्यात लावल्या, तेल घातलं, आणि रामाच्या मंदिरात गाभाऱ्यात ते ओळीनं दिवे लावले, आणि दिवे प्रज्वलित केले. वेळ संध्याकाळची. त्या दिव्याच्या प्रकाशात श्रीरामाची मूर्ती जेव्हा उजळून निघाली, रामदास स्वामीच्या डोळ्याला धारा लागल्या. श्रीरामा, जन्मात काही मागितलं नाही, मरेपर्यंत मागणार नाही, पण आज एक प्रार्थना आहे. ज्या मावशीनं मला हे पोतेर फेकून मारलं, त्याच्याच वाती केल्या देवा. त्याचा हा परिणाम आहे की तुझा सगळ्या गाभारा प्रकाशानं उजळून निघाला. माझी एकच प्रार्थना आहे, असा प्रकाश त्या मावशीच्या डोक्यात पडू द्या. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सेना महाराज रडतात. पंढरपुरातलं दृश्य. नामदेवाच्या गळ्याला, संत नामदेवाच्या गळ्याला, नामदेव बाबा, नाही देवाचं दर्शन झालं असतं तरी चाललं असतं, पण माऊलीचं झालं पाहिजे होतं का? केवढा केला उपकार, केवढा केला. कारण निळोबार आहे, देवाचे उपकार आहे, संताचे उपकार आहे. फरक आहे. देवानं गुह्य सांगितलं, एक लक्षात घ्या. त्यानं इति गुह्यतमम शास्त्र इदम उक्तम मया अनघ. तू निष्पाप आहे, तुलाच सांगतो, गुह्य शास्त्र. पण माऊलीनं ते प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले. म्हणून जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत नाही, हे लक्षात ठेवा. आता थोडीशी वेळ घेतोच तुमची, आणि किती वाढली तरी 11ला नमस्कार करतो. आमच्या अशोक पाटलाला माहिती आहे आता 70 चालू आहे, पण कार्यक्रम 3 आहे बरं का. बारड बाबा, सकाळचं कीर्तन, दुपारचं 2 ते 5 रामायण, पुन्हा रात्रीचं कीर्तन. 2-3 तास झोपायला मिळते. आज जेवायला मिळाल्यानंतर मग गाडीतच चपात्या. पण उद्या सकाळी शिर्डीला सकाळी 9 ते 11, 2 ते 5 आडगाव औरंगाबाद जवळचं रामायण, रात्री केजला कीर्तन. परवा सकाळी नगरला पुन्हा रामायण 2 ते 5, पुन्हा त्या मांदळे म्हणून गाव तिथे. 5-7 तास बोलतो फक्त. तुम्ही नका काळजी करू. ते आमचं ते कसं होतंय मलाही कळत नाही. पण इथे सुभाषराव, इथे आलो ना, महाजनसागर पाहला, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. म्हणजे पुढच्या वर्षी माझी तारीख घ्यावी, बारड महाराज हा वशिला लावत नाही. वस्तुस्थिती सांगितली. बसेल्याचं काय सांगते. निळोबाराय गीतेत आहे ते गुह्ये, ज्ञानेश्वरीत प्रगट. दोनमध्ये हा फरक आहे. वेद 4 भूमिका, बरं सांगतोच, 4 भूमिका. वेद डॉक्टर आहे, ज्ञानोबाराय आई आहे, भगवान आमचा बाप आहे, गीता हे औषध आहे.
बाळ आजारी पडलं म्हणजे बापाचं कर्तव्य असतं. बाप त्या लेकराला घेतो, दवाखान्यात नेतो, वेळ कमी असल्यानं लगेच डॉक्टर तपासतो, वेळ कमी आहे ना, अमुक अमुक औषध घेऊन या, मग बाटली घेऊन येतो बाप. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका, 70 रुपये काढा. इथे डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद डॉक्टर आहे, अहितापासून काढी तेही तर देऊनी वाढ नाही, श्रुती परवती मावली जगा, हे डॉक्टरची भूमिका वेदाची आहे. तिथून पुढे बापाचं काम सुरू होते. मग बाप एका कडेवर बाळाला घेतो, एका हाती बाटली घेतो. बाटली म्हणजे औषधाची, फिरू नका फलत. आणि बाटलीला बाळाला घेऊन बाप घरी येतो. आईला सांगतो, हे बाटली हे बाळ, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको, आता ऑफिसची वेळ झाली, मी चाललो. इथे काम बापाचं संपलं. दवाखान्यात काम डॉक्टरचं संपतं. औषधाची बाटली बाळ आईच्या ताब्यात दिल्यावर तिथे काम बापाचं संपतं. तिथून आईचं सुरू होतं. मग आई मांडीवर बाळाला घेते, एका हाती बाटली घेते, चमचा घेते. पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते आई. तसं गीता हे औषध आहे. गीता रूपी औषधाच्या बाटलीला संस्कृतचं सील आहे. कृष्णरूपी बापानं हे बाटली आमच्या आईच्या ताब्यात दिली, ज्ञानोबारायाच्या. मग माऊलीनं पहिलं काय केलं? बाटलीचं सील तोडलं. संस्कृताची गाठी आईनं पहिलं बाटलीचं सील तोडलं. गीता ही औषधाची बाटली, त्याला संस्कृतचं सील तोडलं आमच्या आईनं, ज्ञानोबारायाने. केली से मराठी गीता देवी. आणि एक एक चमचा लेकराला पाजल्या, म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या हे चमचे पाजले लेकराला. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी हे 700 तोळ्याची सोन्याची लगड आहे. पण ज्ञानेश्वरी हे दागिने आहे. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी. म्हणून केवढा केला, बस हे सगळे मी कशा भोवती फिरतो हे श्रोत्यांच्या लक्षात. केवढा केला, देवापेक्षाही उपकार, म्हणून केवढा केला उपकार. आता उपकार करणाऱ्याजवळ उदारता पाहिजे अशोकराव. अरे आजोबा नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही.
कारण आज्याला माहिती आहे, नातवाला मंत्र शिकवला की माझा तंबाखू गेला. कारण याच्याकडे विंचू चावलेलं येतं. ते म्हणतं उतरवतो पण मला 25 रुपये दे. तेवढ्यात पुढ्यात उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार. सगळे बरोबर करू अशोकराव, पण सवय मलाही आहे. इथे 8:45 सुरू केलं. हुशार मंडळी, हुशार आहे. बरोबर 11ला मोकळे करतो. तुम्हाला काही काळजी नाही, फक्त थोडासा त्रास देतो. हात वर करा. टाळ वाजवायचे नाही, माईकवर बोलायचं नाही, मृदंग वाजवायचे नाही. 5 मिनिट ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सत्यानंद स्वामी सरस्वतीजी साठी भजन. एका तालात थांबा. हाताकडे पहा रे भाऊ. विठोबा रखुमाई एक माझ्याकडे पहा. एक हात वर करा. एक हात वर. एका ताला. एक आनंद की भी जय. बळराम दादा खोटं बोलतो. ठीक आहे, पण पखवात खरा वाजवतो. बाकी खोटं बोलू द्या. अरे हे गुणीजन मंडळी हे पूर्वजन्मातले इंद्र आहेत अशोकराव. चुकून आले इकडे. इंद्र आहे हे सगळे. गायनाचार्य अर्जुनाच्या भूमिकेतले आहे. ही सगळी गुणीजन मंडळी म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाचं सौंदर्य. लक्षात. आनंद त्याच्यामुळे. नोहे एकल्याचा खेळ. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष त्याच्यापासून होणारा आनंद. त्याचं नाव ब्रह्मरस. सेवू ब्रह्मरस आवडीने. आवडीने बरं का. मोहाचा रस आहे पण आवडीनं नाही. ते वाकडं तिकडं तोंड करून आहे. जाऊ दे, वाढत राहता. लक्षात घ्या. लावणी ही साधन आहे त्याचं. जसं उसाचा रस घ्यायचं साधन काय.
काचेचा ग्लास. आंब्याचा रस घ्यायचं साधन काय? स्टीलची वाटी. मोहाचा रस घ्यायचं साधन काय? तुटक्या दांडीचा कप. हे सगळे साधनं पाठ आहे तुम्हाला. साधनाशिवाय उसाचा रस घ्यायला काचेचा ग्लास पाहिजे, आंब्याचा रस घ्यायला वाटी पाहिजे, मोहाचा रस घ्यायला तुटक्या दांडीचा कप पाहिजे, पण ब्रह्मरस घ्यायला हे साधन लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, मग सेऊ ब्रह्मरस. म्हणून तुमच्यावर पुष्पाचा वर्षाव केला, आम्हाला त्याचा डबल आनंद झाला. विठ्ठल आता बुवाचं जास्त कौतुक चाललं हे माग पडले. काही नाही, माझंच टिपण पाठ करतय ते गाडीत बसल्यापासून संध्याकाळपर्यंत कॅसेट लावून, आणि तसंच सांगतं त्याचं कौतुक. आणि तो निघून जातो आणि हे बसते कणिक काढत. म्हणून गुणीजन मंडळ हे त्रेतायुगापासूनच साधन आहे. हे काय ते आहे ना त्रेतायुगात? बाजई ताल, तबला नाही. त्रेतायुगात विना आणि पखवा दोनच साधनाचा उल्लेख आहे. बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा भाविक सुरधारी नवीन सकल असंसर कला प्रवीण करई गान बहुतान तरंग बहुविध खेळई पाणी पतंग बाजई ताल मृदुल अनुपम वगैरे वगैरे मध्ये पुन्हा वाढल. हे पुन्हा वाढल, पण हा आधार आहे. आनंद वाटला ना सगळ्या गुणीजनांना. मृदंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, सर्वांना एकदा कोटी कोटी धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो या गुणीजनासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. उदार तुम्ही संत. इथं आलो होतो आपण. मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. उदार, देवही उदार आहे, संतही उदार आहे, पण दोघाच्या मध्ये हा फरक आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा, घेसी तेव्हा देसी ऐसा, अससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसा, घेसी तेव्हा देसी ऐसा, घेसी तेव्हा देसी ऐसा, अससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसा, घेसी तेव्हा देसी ऐसा, संतही उदार आहे, पण फरक आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. नामदेवराय भांडले देवासोबत, तुझ्यापेक्षा आमच्या गावचा दुकानदार चांगला आहे देवा. का? गोडे तेल देतो, साखर देतो, गव्हाचं पीठ, तांदूळ देतो, पैसे महिन्यानं घेतो. तू आधी घेतो मग देतो. दुकानदार बरा. काय घेतलं कोणाचं, काय घेतलं कोणाचं याच्यावर कीर्तन होईल 2 तास. काय घेतलं नंतर बघू, पण घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं सांग. सांगत्वा कवना काय दिले,
बोलल्यामुळे थोडासा आवाज वाढतो भांडणात. सांगतो कवना काय दिले, सांगतो कवना काय दिले असं जमते का? अरे प्रसंग उभा झाला पाहिजे. सांगतो कवना काय दिले उदाराचा राणा म्हणून आपण ते द्रौपदीला नाही का अन्न दिलं माहिती आहे? पहिलं भाजीचं पान खाल्लं मग दिले अन्न ऋषी लागी घेसी तेव्हा देशी. द्रौपदीचं जाऊ द्या, अजून काय दिवा लावला? अजून सुदामजीला नाही का सोन्याची नगरी, कशाला 7-12 ओपन करता देवा? आम्हाला माहिती आहे. उपवाशी आलं ते घरून, उपवाशी आलं. आता सगळ्यांना पाठ झालं अशोकराव, सगळे कीर्तनकार आता सुदामजी, शिवाजी राजे, आई म्हणजे हे त्याच्यामुळेच पाठ झालं सर्वांना. आता मी 2च मिनिट घेतो. उपवाशी आलं, मग उपवाशी आल्यावर खरं सांग देवा, तू उपवाशी होता का तो? तू तर बदामचा शिरा खाऊन तयार होता. त्याला आल्या आल्या विचारलं, भाभीजी ने क्या भेट पठाई, चावल 3 पसे सुदाम जी को देखत श्याम हसे. पहिलं त्याला विचारलं वहिनीनं काय पाठवलं का? पोहे सुदाम देवाची आणि फाके मारे कोरडीची. मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट आणि मग तया उत्कृष्ट राज्य दिले. सुदाम्याचं जाऊ द्या, द्रौपदीचं अजून काय? बिभीषणाला नाही का लंका दिली. आता काय बोलायला लावता देवा? बिभीषणाला लंका दिली त्याच्या बापाची का तुझ्या बापाची? खरं सांग. अरे त्याच्या बापाची इस्टेट त्याला मिळणारच होती, 7-12 त्याच्याच नावानं होणार होता, त्याला मागायची गरज नव्हती. शरण आला तुझं मूर्ख बिभीषण, त्याने लंकादान मागितले. बरं आधी विचारलं का नाही रावण कशानं मरतोय, इंद्रजित कशानं मरल, कुंभकर्णाचं मरण सांग. अरे वैरियाचे घर भेदेत्वा घेतले त्याचे त्यासी दिले नवल काय. म्हणून घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. देव उदार आहे पण आधी घेतो नंतर देतो. संत तसं नाही. मी सांगून गेलो, प्रमाण होऊन गेलं. उदार तुम्ही संत, उदार. पुढे माय बाप कृपावंत. संताला मायबाप म्हटलेला आहे. आता जन्म ज्याच्यापासून झाला ते मायबाप, पण एक पुन्हा जन्म होतो. गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याशी नवा जन्म जाण. मग गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. हे मायबाप तोपर्यंत जगला ते आयुष्य हिशोबात नाही, परमार्थामध्ये. 1400 वर्षे जगले चांगदेव बाबा, पण कबूल केलं आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो. का? गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याशी नवा जन्म जाण. गुरु मायबाप संपूर्ण या नयानं. मायबाप पण कृपावंत. कृपावंत का? सर्पिणी सारखी माय न बोक्यासारखा बाप असेल तर त्याला कृपावंत मायबाप म्हणत नाही. बोक्या पिले खातो, सर्पिणी अंडे गिळते. म्हणून मायबापे जरी सर्पिणी की बोकान, त्याच्या संगे सुखान पवे बाळ, पण संत कृपावंत मायबाप. केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. वर्णन करायला शब्द नाही, एवढा उपकार केला. ते वर्णन करण्यासाठी प्रयत्न. बरे का बारड बाबा, तुमचे वर्णावया महिमान, सरस्वतीनं केला पण पयोब्धीची शाई करून गुण वर्णित शारदा. सरस्वतीनं प्रयत्न केला, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाळी केली, 18 भार वनस्पतीची लेखणी केली. 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती, पृथ्वीचा कागद करुणी प्रीती, गुणवर्णित शारदा. झालं काय? समुद्राची सरली शाळी, लिहिता न पुरे मही, ब्रह्मकुमारी लागली पायी, तुमचा नवलाव देखुनी. 18 भार वनस्पतीची लेखणी संपली, समुद्राची शाई संपली, पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली. हे लक्षात आलं ना? समुद्राची सरली शाळी, लिहिता न पुरे मही, ब्रह्मकुमारी लागली पायी. जिथं सरस्वतीनं वर्णन शक्य झालं नाही, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार.
सरस्वतीला शक्य झालं नाही, तिथे काय वानू मी पामर. केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. अहो केवढा केला पार 11:15 झाले. केवढा म्हणजे नेमका जड जीवा उतार केवढा म्हणजे जड मुढा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला, केवढा केला उपकार. जडाचा उद्धार, मुळाचा उद्धार. आता हे सगळे तुम्हाला पाठ आहे. भिंतीसारखं जड, रेड्यासारखं मूळ. चालविली जड भिंती, उद्धार झाला कसा. तुम्ही विचार करा, कितीतरी भिंती भारतात आहे, त्याच्यावर येड्याबा बहीण गाजर गवत कुत्री बसली मोकाट. एक भिंत आहे 750 वर्ष झाले, अजून वारकरी डोकं टेकवून दर्शन करतात. याला म्हणतात जडाचा उद्धार. तुम्ही कुठेही जा, मंदिराला खांब असतात, पण खांबासाठी मंदिर नेवाशाला आहे. ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाचा उद्धार. याचं नाव जडाचा उद्धार. मुळाचा म्हणजे अजिबात अक्कल नसलं जनावर. हल्या इकडे काय हल्याच म्हणतात ना. ठीक आहे, हो ना. अजिबात अक्कल नाही. ते जर रस्त्यानं चाललं ना तर पांढऱ्या रेषेहून चालतं. त्याला वाटतं हे सरकारनं माझ्याकरताच आखून ठेवली. ट्रक ड्रायव्हर एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून खाली उतरतो, कॅबिन मधून काठी काढतो. 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीन रेड्याच्या पाठीत. तेव्हा शेवटच्या काठीला रेडा माग फिरून पाहतो, काय चाललं भारतात. इतकं बेअकली जनावर. तुम्ही सर्कशी पाहिल्या असेल, एकाही सर्कशीत रेड्याचा वापर केला जात नाही. हिंस्र पशुचा वापर केला जातो, वाघ, सिंह, अस्वल, पण रेड्याचा वापर नाही. का रेडे मिळत नाही का. अरे ट्रक न मिळेल हा माल, पण रिंग मास्टर म्हणतात. महाराज आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले, रेडे शिकत नाही म्हणून रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले पडत नाही. इथे बरीच शेतकरीच मंडळी बसलेली आहे. गायीचं वासरू वेगळं, म्हशीचं पारडो वेगळं, त्यातही खिल्लाऱ्या गायीचं. बरं का अशोकराव, कळपानं गायी चरायच्या हजारो गायी. तिचं वासरू गोठ्यातून सोडलं की शब्दाचा गोंडा वर करणार, कान टवकारणार. जे पळत जाणार 999 गायी मधून आईच्याच कासेला. एवढी अक्कल वासर आलाय. पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गायीचे दूध प्यायचे ना, हॉर्न वाजल्या बरोबर रस्त्याच्या खाली उतरायचे. मी काय बोललो का. आता सगळ्या ड्रायव्हरचे अनुभव आहे. हॉर्न वाजला की 2 पावलं डांबरीवर पुन्हा येतं. समजाव याचा दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. गायीचं वासरू वेगळं, म्हशीचं पारडू. 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या तर पारडू सोडा, ते म्हशीकडे जात नाही, आधी सोडणाऱ्याकडेच येतं. त्याला वाटतं प्यायला सोडलं बैताड चालन, 2 थोबाडीत देतं. मग पारडू तिकडे पाहतं, त्याला वाटतं मालकाने मारलं त्या अर्थी प्यायला सोडलं असावं. पण 20 म्हशी आहे, याच्यातली मम्मी कोणती असेल. त्याला वाटतं कशाला वेळ घालवावी, फक्त 13 मिनिट शिल्लक आहे, पहिलीपासून टेस्टिंग करावी. ते पहिलीच्या काशेला लागतं. तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं मारते लात जाऊन पडतं. मग वाक कोण करतं. दुसरीच्या ती मारती लात, तिसरीच्या
त्याला वाटतं लाता खाऊन एक गोदावरी ताईची गवळण आहे. घागर घेऊन तसं लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे. जी 20 मधली लात मारणार नाही ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. त्याच्या मुखातून वेद बोलवला. काय झालं? 750 वर्षे झाले. एकुलता एक मुलगा बापाचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. पण 750 वर्षे झाले आळ्याला तालुका जुन्नर रेड्याच्या समाधी पुढे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह. याला म्हणतात मुळाचा उद्धार. जड मुळा उद्धार केला. आता थोडं आता समृद्धीनं घेतो. 11 तारखेला लोकार्पण सोहळा झाला समृद्धीचा. आपणही वापर करू. हो ना, आपणही करू वापर. थोडक्यात मार्ग सुपंथ दाविला. इथे सुपंथ शब्द आहे कारण एकंदर 5 पंथ आहे. क्लिष्ट पंथ, सूक्ष्म पंथ, दुस्तर पंथ, विपंथ आणि सुपंथ. तो प्रपंचाकडे प्रवृत्त करणारा विपंथ म्हटलेला आहे. योग मार्गाला दुस्तर पंथ म्हटलेला आहे. कर्म मार्गाला सूक्ष्म पंथ म्हटलेला आहे. मंत्र चळ थोडा तरी धडची होय वेडा. बायको आजारी होती 6 महिन्यापासून. कोणीतरी सांगितलं निरोबार आहे, अरे तू हा मंत्र जप होईल फायदा. काय? भार्याम रक्षतु भैरवी, भार्याम रक्षतु भैरवी, भार्याम रक्षतु भैरवी. यानं 8 दिवस मंत्र जपला, परिणाम झाला. बायको उठून बसली, पोरग पळत आलं, पप्पा मम्मी उठली. 6 महिने पडून होती जमिनीवर, उठली. याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ते गेलं नाही, खुशीतच मंत्र सुरू ठेवला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. पोरग पळत आलं, पप्पा काय? मेली. का? रचा भ झाला. भार्याम रक्षती भैरवी ऐवजी भार्याम भक्षती भैरवी. मेली बायको. मंत्र चळे थोडा, धडची होय वेडा. याला सूक्ष्म पंथ म्हटलेला आहे. तो योग दुस्तर पंथ आहे. प्रपंचाकडे प्रवृत्त करतो हा विपंथ आहे. आणि जारण मारण उच्चाटन हा कुपंथ आहे. आणि भक्ती मार्ग हा सुपंथ आहे. तरी झडझडोणी वहिला या भक्तीच्या वाटे लाग जिया पावसिया वेंग निज धाम माझे. म्हणून लिहावं लागलं मार्ग सुपंथ दाविला. जडमुळा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला. आलंच आहे उरकत बरं का, लोभात पडू नका. आता शेवटी खूप विचार केला की यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता काय. सगळ्याचा विचार केला. जीवापर्यंत मजल गेली. चिंतामणी, कल्पतरू, शरीर, शेवटी जीव. ही सगळे माहिती आहे तुम्हाला. चिंतामणी देऊन उतराई व्हावं तर चिंतामणी चिंता वाढवतो. संतांनी अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली म्हणून चिंतामणी कमी पडला. कल्पतरू देऊन उतराई व्हावं तर कल्पतरू कल्पना वाढवतो. संतांनी निर्विकल्पाची प्राप्ती करून दिली, कल्पतरू कमी वाटला. देहानं उतराई व्हावं तर देह नाशिवंत आहे. संतांनी अविनाशाची प्राप्ती करून दिली, शरीरही कमी वाटलं. जीवे व्हावे उतराई तो समूळ मिथ्या पायी. संतांनी सत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली म्हणून जीवही कमी वाटला. म्हणून शेवटचं चरण सेनामणे उतराई, सेनामणे उतराई, सेनामणे उतराई, सेनामणे उतराई, सेनामणे उतराई, सेनामणे उतराई, सेनामणे उतराई. सेनामणे उतराई, सेनामणे उतराई,
आज के आनंद की भी जाई. सेना म्हणे उतराई होता न दिसेची काही, तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. बस केवढा केला उपकार, काय वाणू मी पामर. होईल थोडक्यात चालही होईल, समृद्धीनं घेऊ. अजून 7 मिनिट आहे, सगळे बरोबर होईल. मग निवेदक उद्याचं निवेदन देतील. मला केशवदादांचा फोन आला होता, किती वाजता कीर्तन आहे. म्हटलं माझं 9ला आहे, तुमचं नाही माहिती किती वाजता आहे. ते म्हणले तेवढा फोन करायला सांगा. मी आल्या आल्या संयोजकाला सांगितलं की दादाला फोन करा उद्या किती मला वाटते 11 ते 1 उद्या काल्याचं 11 ते 1 म्हणले बा मला. ठीक आहे, तुमचं जसं असेल तसं ते निवेदक निवेदन देतील त्याप्रमाणे. माऊलीचं भजन होईल, नंतर थोडक्यात चाल होईल, मग जय विठ्ठल होईल. निवेदक निवेदन देतील, त्यानंतर जागा सोडायची. तोपर्यंत कोणी हालचाल करायची नाही. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल.